यवतमाळ जिल्ह्याच्या आर्णी या ठिकाणी खेडबीड असलेल्या गावात गेल्या 6 वर्षापासून सातत्यानं गावकरी खेडबीड ते माहूर अशा पद्धतीनं पदयात्रा या ठिकाणी करतात। गणपती संस्थांच्या माध्यमातून पदयात्रा या ठिकाणी करतात। आपण पाहू शकतो की या पदयात्रेला जे आहे ते सुरुवात झालेली आहे आणि सध्या आर्णी शहराच्या दिशेनं ही पदयात्रा जी आहे ती मार्गक्रमण करत आहे। गणपती देवस्थान या संपूर्ण भागाला मानणारा एक मोठा भाविकांचा वर्ग आहे आणि या ठिकाणी असलेले विभागीय अधिकारी आडे यांच्या संकल्पनेतून ही पदयात्रा जी आहे ती या ठिकाणी काढण्यात येते। साधारणतः हे 50 ते 60 किलोमीटरचं अंतर जे आहे ते आर्णी ते खेडबीड हे आहे आणि या संपूर्ण यात्रेदरम्यान माहूरपर्यंत ही पदयात्रा जी आहे आपण यांच्याशी बोलणार आहोत। सर, काय कशा पद्धतीचा हा नेमका तुमचा उपक्रम आहे आणि या मागचा काय नेमका उद्देश? मागील 6 वर्षापासून गणपती संस्थान खेड यांच्या माध्यमातून पालखी पदयात्रेचे आयोजन करण्यात येत आहे। यामधला एकच उद्देश असा आहे की नागरिकांमध्ये जे आजूबाजू पंचक्रोशीचे नागरिक आहे यामध्ये धार्मिक भावना वाढावी आणि या पालखीच्या माध्यमातून आम्ही शैक्षणिक आणि बेटी बचाव बेटी पढाओ असे आंदोलन आपले अभियान आणि पर्यावरण जागृत कसे राहावेत याबाबत आम्ही मार्गदर्शन करत असतो आणि त्याचबरोबर व्यसनमुक्ती इत्यादी स्वरूपाची आम्ही जनजागृती करतो। निश्चित नुसतं धार्मिक भावना न ठेवता सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून गणपती संस्थान खेडबीडच्या वतीनं अशा पद्धतीनं अनोखा उत्सव जो आहे तो साजरा केला जातो आणि खेडबीड ते माहूर अशा पद्धतीनं पदयात्रा जी आहे ती या ठिकाणी पालखी पदयात्रा करून जे आहे हा उत्सव साजरा केला जातो। सामाजिक संदेश या पालखी यात्रेच्या माध्यमातून दिला जातो। त्यासोबतच समाजाच्या एकोप्याचं सुद्धा दर्शन या पालखी यात्रेच्या निमित्तानं घडून येतं। विवेक गावंडे, TV9 मराठी, जवळा, आर्णी, यवतमाळ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।